जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीचे लक्ष्य. महाराष्ट्र राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गात सुमारे 15,000 रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत अर्ज नोंदणीची मुदत संपल्याने आता मैदानी चाचणीच्या वेळापत्रकाकडे उमेदवारांच्या नजरा आहेत. मैदानी चाचणीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत पोलीस होण्याचे स्वप्न लाखो उमेदवार बघत असून नाशिक जिल्ह्यात 3 संवर्गातील 380 रिक्त पदांसाठी सुमारे 70,000 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच चाचण्यांचे वेळापत्रक घोषित होणार असून अर्ज पडताळणीनुसार स्लॉट करण्यात येणार आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्त जागांच्या तपशिलासह अधिसूचना जारी केली. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस दलात 210 शिपाई चालक 52 तर कारागृह दलात 118 शिपाई अशा एकूण 380 जागांवर भरती होत आहे. यंदा सन 2022 ते 25 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही अखेरची संधी असल्याने राज्यभरात सर्वत्र अर्जांची संख्या वाढली आहे. दरम्यान नाशिक शहरात पदे रिक्त नसल्याने तेथील भरती घोषित झालेली नाही. मात्र ग्रामीण पोलीस दलात होणाऱ्या भरतीमुळे सिंहस्थापूर्वी नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे बळ प्राप्त होणार आहे. सन 2023 मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसात 150 तर सन 2024 मध्ये 32 जागांवर भरती झाली होती. त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या भरतीतील पोलिसांचे बळ सिंहस्थात वापरता येणार आहे. वेळापत्रकाची घोषणा. मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर व पुण्यात सर्वाधिक अर्ज. कारागृह SRPF शिपाई संवर्गाला अनेकांची पसंती. प्राप्त अर्जांची छाननी होणार. मैदानी चाचणीवेळी कागदपत्रे तपासणी. 12वी उत्तीर्णांसह पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, इंजिनियर, IT क्षेत्रातील उमेदवार स्पर्धेत. सर्व घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा. शारीरिक चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवारांची निवड. पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा.